नमस्कार, माझं नाव निलेश रोहिदास भोर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा प्रभाग क्रमांक 1 ड मधून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि इलेक्शनसाठी आपल्या समोर आलेलो आहे. आमचा प्रश्न आहे की प्रभाग क्रमांक 1 हा सुरुवात होते महानगरपालिकेची. तर पहिल्यांदा पॅनल पद्धतीने इलेक्शन आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं की 4 प्रभागात प्रॉब्लेम्स मेन काय आहे? 5 वर्षापासून इलेक्शन नाही आहेत. बघा, प्रभाग क्रमांक 1 जे आहे हा माझ्यानुसार तरी मी तुम्हाला सांगू शकतो की हा एक चॅलेंजिंग प्रभाग आहे. जर पाहिलं तर 6 ते 7 गावं या प्रभागात आहेत एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर टोले जंग इमारती आणि एक सुजस्स असा एकदम डेव्हलप्ड जे बोलतो आपण असा एक भाग आहे जिथे मोठे मोठे टॉवर्स आणि सोसायटीज आहेत. तर एका बाजूला आपण सांगितलं की स्लम आपण बघतो चाळी सिस्टम आहे, गाव आहे. दुसऱ्या बाजूला टोलगे. या प्रचारादरम्यान मी गावखेड्यांमध्ये गल्ल्यांमध्ये जाऊन फिरलो, तिकडच्या समस्या नागरिकांकडून समजून घेतल्या. अतिशय जे आपण बोलतो की स्मार्ट सिटी आहे, तर स्मार्ट सिटी आणि ही जर गावात तुम्ही बघितली तर तुम्हाला सुद्धा अक्षरशः धक्का बसेल अशी परिस्थिती त्या गावांमध्ये आहे. प्यायला पाणी नाही आहे गावांमध्ये. आज सुद्धा या काळामध्ये महिला डोक्यावर हंडे आणि डबे घेऊन पाणी आणतात. काही गावांमध्ये रस्ते नाही आहेत. प्रचार करता करता ज्यावेळेस आम्हाला संध्याकाळ झाली त्यावेळेस जाणवलं रोडला स्ट्रीट लाईट सुद्धा नाही आहेत. तर हा एक विचित्र प्रकार आहे की आज एवढ्या वर्ष झालं आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपल्या क्षेत्रामध्ये साधे रस्ते, पाणी आणि लाईट सुद्धा देत नसेल, तर हा कोणत्या प्रकारचा विकास म्हणावा? आणि दुसरा भाग जो आहे हा डेव्हलप भाग आहे, जिथे लाईट, पाणी या ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या सोसायटी स्वतः बघत असते. पण सोसायटीचे विषय असे असतात की ज्यावेळेस सोसायटीच्या आवारातून माणूस बाहेर येतो त्यावेळेस त्याला नगरसेवकाची आवश्यकता असते. तिथे सुद्धा तीच परिस्थिती. रोड नाही आहेत, काही ठिकाणी रोड्स बनवलेत तर 2-2, 3-3 दिवसांनी परत खोदण्यात येत आहेत. अक्षरशः धुळीचं साम्राज्य आहे. ट्रॅफिक कोंडी एवढ्या मोठ्या प्रमाणात या शहरात वाढली आहे की आम्हाला खडकपाड्यापासून स्टेशनला जायला 1 ते सव्वा तास जातो निघून. तर या बऱ्याचशा अडचणी आहेत. अभ्यासिका नाही आहेत, ज्येष्ठांना बसण्यासाठी कुठे चांगली जागा नाही आहे, मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे. तर म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर कोणत्याच प्रकारचा विकास हा काय आपल्या भागामध्ये किंवा मी तर बोलतो कल्याणमध्ये सुद्धा झालेला नाही आहे. आणि जो विकास झालाय तो कोणाचा झालाय हे तुम्ही सुद्धा जाणता आणि जनता सुद्धा जाणते. माझा एक प्रश्न होता की या 5 वर्षात 2015 इलेक्शन झाले, 20ला तो टर्म संपला. त्याच्यानंतर 5 वर्षात प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केलं की कागदोपत्री स्मार्ट सिटी झालेली आहे? 100% कागदपत्री जे आहे त्याप्रमाणेच स्मार्ट सिटी झालेली आहे. आज आपल्याकडे अजूनपर्यंत कचऱ्याचं नियोजन नाही आहे. जर तुम्ही बघाल तर आमच्या सोसायटीमध्ये बऱ्याच ठिकाणी ओला कचरा, सुका कचरा 2-2, 3-3 दिवस पडून असतो. कचरा स्टोरेज करावा लागतो. जर ही परिस्थिती असेल, स्टेशनला बघितलं तर स्कायवॉक आणि बाकीचे रोडचे जे कामं चालू आहेत आज किती वर्ष झाली अशीच पडलेली आहेत. काही नियोजनच नाही. स्मार्ट सिटी हे फक्त बोलायला आहे. प्रशासनाने आता ज्यावेळेस प्रशासक होते त्यावेळेस काय कामं केली आहेत याचं सुद्धा म्हणजे प्रश्नचिन्हच आहे. म्हणजे एक प्रश्न आहे की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये परिवहन सेवेत आहात. परिवहन सेना आहे आपली, वाहतूक सेना आहे. आपल्याला नाही वाटत की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी परिवहन सेवा आहे ती फक्त गाड्या नवीन आणा आणि भंगार करा, त्याच्यानंतर विकायला काढला, मध्ये आपण आंदोलन पण केलेलं आहे. येस एक्झॅक्टली. विषय असा आहे की महानगरपालिका या ज्या परिवहन जे डिपार्टमेंट आहे महानगरपालिकेच्या याच्यातच चाललं जातं. ते परिवहन हा एक असा विषय आहे, हा मूलभूत गरजांपैकी एक विषय आहे. प्रत्येक ठिकाणावरून येण्या आणि जाण्यासाठी परिवहनचं काम असतं. पण आज आपण बघितलं तर कोणत्याच गावाला शहराशी जोडण्यात येत नाहीये. आज जेवढ्या गाड्या आतापर्यंत परिवहन विभागाने घेतल्या होत्या त्या जर तुम्ही बघितल्या तर त्यांच्या डेपोमध्ये सडत पडल्यात, बऱ्यापैकी तर भांगारमध्ये विकलेल्या आहेत. आणि आता परिवहन माझ्या हिशोबाने तर राहिलंच नाहीये. कारण की विषय असा आहे की आता डायरेक्ट केंद्र सरकारकडून गाड्या आल्यात आणि त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर
चालवण्यात येत आहे. तर परिवहन जे आहे, आपण कसं काय बोलू शकतो की परिवहनच्या अखत्यारीखाली हे जे काम चालू आहे, आता हे सगळे कॉन्ट्रॅक्टर बघणार आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जे परिवहनची जागा आहे, महानगरपालिकेची जागा आहे, तिथे हे लोक राज्य करणार आहेत आणि तिथे हे धंदा बिझनेस करणार आहेत. गाड्या आणणं, उभं करणं. जर त्या प्रवाशांना जर त्याचा उपयोग होत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही आहे. मध्यंतरी आम्ही आंदोलन सुद्धा केलं, गाड्या आणल्या आणि सडक पडल्यात. आज जर बघायला गेलं तर त्या चार्जिंगवरच्या गाड्या आहेत. आज तुम्ही मला जर सांगा की एवढ्या ठिकाणी ज्या हिशोबाने ज्या गाड्या चालत आहेत त्या हिशोबाने पॉवर स्टेशन्स आहेत का? तर ही सुद्धा सुविधा यांच्याकडे नाही. म्हणजे फक्त कसं आहे ना, हा भोंगळा कारभार चाललेला आहे यांचा. लोकांना फसवायची कामं चाललीत आणि लोक बघतायत. यांना जर असं वाटत असेल की लोक बघतायत आणि त्यांना काही समजत नाही, तर हा जो गैरसमज आहे तो या इलेक्शनमध्ये त्यांचा दूर होईल. आपल्याला काय वाटतं की म्हणजे कल्याण पश्चिमेचा संपूर्ण विचार केला, कारण आपण वाहतूक सेनेवर आहात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युती याचा काय प्रभाव पडेल? बघा, मराठी माणूस आज 2 दशकांपासून ज्या गोष्टीची वाट बघत होता तो क्षण आता आलाय. दोन्ही जे भाऊ आहेत ते दोघं एकत्र झाले. जे महाराष्ट्रप्रेमी आहेत ते त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहतील याच्यात तर काय दुमत नाही. याचा जो प्रभाव आहे, याचा जो इम्पॅक्ट आहे, हा एवढा पडणार आहे या इलेक्शनमध्ये की ते रिझल्टमध्ये तुम्हाला समजून येईलच. कल्याण पश्चिमचं आता जे तुम्ही मला बोलताय की वाहतूकची समस्या भरपूर आहेत. रिक्षावाले आहेत, टॅक्सीवाले आहेत. आज जर बघायला गेलं तर यांना अधिकृतरित्या स्टँड द्यायला पाहिजे. आज त्यांची सोय असायला पाहिजे कुठेतरी. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये रिक्षांची जर संख्या, टॅक्सीची जर संख्या बघाल तर तुम्ही मोजू शकत नाही अशी संख्या आहे. आज स्टेशनला जर आपण बघितलं तर चालायला जागा नसते आणि रिक्षांचा पूर्ण जर बघितला तर एक वातावरण पॅक करून टाकणारं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. ते नियोजन शून्य कारभार या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चाललंय. नवीन विचार आणि जर मॅनेजमेंट नसतेल तर हे असंच यापुढे सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. आपल्याला जिंकण्यासाठी शुभेच्छा देऊन आपण आजचा वार्तालाप इथे संपवतोय आणि पुढची वाटचाल महापालिकेत आपली चांगली होईल त्याच्यासाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र.